इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। रोल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ मनोज दादा तरंगे पाटलांच्या रूपानं मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। तुम्ही बघितलंय काल मनोज दादांना मुंबईकडे रवाना करण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव त्यांच्या पाठीमागे उभा आहेत। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातनं भव्य मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील, आमचे युवती असतील, महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील, लहान असतील, सगळा संसार घेऊन मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज निघालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये मनोज दादांच्या मागणीचा मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातनं याआधी सुद्धा अतिशय अग्रेसिव्ह भूमिका मराठा समाजाच्या सोलापूर जिल्ह्याने वटवलेली आहे। आणि आज सुद्धा खास करून अक्कलकोटहून अमोलराजे मित्र परिवार असतील, जन्मंजयराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल अक्कलकोटवासीय सुद्धा आज मुंबईकडे रवाना होत असताना खरंच मला अभिमान आहे। मनोज दादासारखा प्रामाणिक कार्यकर्ता मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळावं याकरता जीवाची बाजी लावलाय आणि त्या बाजीला साथ देण्याकरता आणि गरज पडली तर स्वतःची सुद्धा बलिदान देण्याची भूमिका घेणाऱ्या मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव निघालेले आहेत। माझं सगळ्यांना आव्हान आहे, आपण आज जरी निघाल नसलात तर या उद्या निघा, आंदोलन हे कंटिन्यू राहणार आहे। जरी तुम्हाला जाता आलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही जा, जी लोक माघारी येतील, पण मनोज दादांची ही मागणी आपण लावून धरली पाहिजे। आता ही आपल्या समाजासाठी शेवटची वेळ आहे आणि आता आपण सगळ्यांनी एकीचं स्वरूप दाखवलं पाहिजे आणि सरकारपाशी या मागण्यासाठी आग्रह धरला पाहिजे। छत्रपती